नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. स्वर्गीय वसंतरावजी पुदाली यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दासबोध पारायण सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता झाले. रविवार दिनांक 5 जुलै ते सोमवार दिनांक 13 जुलै या कालावधीत दररोज पहाटे सकाळी 5:45 ते 8:30 या वेळेत हा पारायण सोहळा समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल पलूस येथे आध्यात्मिक वातावरणात संपन्न झालाय. मित्रमंडळाचे अध्यक्ष सुहास पुदाली यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. व्यासपीठ संचालन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले. समारोप कार्यक्रमाच्या प्रारंभी हरिभक्त परायण पांडुरंग पुदाले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना चंद्रकांत कुलकर्णी म्हणालेत की समर्थ रामदास स्वामी यांच्या दासबोध ग्रंथाचे नियमित वाचन आणि पारायण केल्याने व्यक्तींमध्ये आत्मविश्वास, कर्तव्यनिष्ठा, विवेक, आध्यात्मिक उन्नती आणि समाजहिताची भावना दृढ होते. दासबोध हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून तो जीवन जगण्याची दिशा देणारा प्रेरणादायी ग्रंथ आहे. यावेळी गणपतराव पुदाले, यशवंत देवार्डे गुरुजी, मेजर रघुनाथ देसाई, जगदीश देसाई, गणेश घोरपडे, सानिका पुदाले, मुग्धा कुलकर्णी व वाचकांनी मनोगत व्यक्त करून या उपक्रमाचं कौतुक केले. अशा धार्मिक व संस्कारक्षम उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक विचारांची जपवणूक होत असल्याचं त्यांनी नमूद केले. समारोपाप्रसंगी मोठ्या संख्येने वारकरी, दासबोध वाचक, भाविक आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी संजीव तोडकर, श्रीहरी कुलकर्णी, अनिल पुदाले, गणेश शिंदे, सदाशिव पवार, धनाजी सूर्यवंशी, गणेश घोरपडे, दोंडीराम पुदाले, चिंतामणी कुंभार, अजित खाडे, अमर देसाई, राहुल देसाई यांच्यासह मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वर्गीय वसंतरावजी पुदाले मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या दासबोध पारायण सोहळ्यामुळे परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघालाय. धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांची जोपासना करणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरलाय. सर्वेपी सुखीन संतु या मंगल भावनेतून समाजात अध्यात्म, संस्कार, सदाचार, कर्तव्यपरायणता आणि समाज प्रबोधनाचा संदेश पोहोचवण्याच्या उद्देशाने या पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. समर्थ रामदास स्वामी यांच्या अमूल्य विचार संपदेने समृद्ध असलेल्या दासबोध ग्रंथाच्या पारायणामुळे उपस्थित भाविकांना आत्मचिंतन, विवेक, निस्वार्थ सेवा, भक्ती, नैतिकता आणि आदर्श जीवनमूल्यांचा प्रेरणादायी संदेश मिळालाय. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर.